बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे 24 जून ते 29 जून या काळात संघर्ष सप्ताह निमित्ताने रस्त्यावर उतरून सत्याग्रह, धरणे आंदोलन, निर्देशने करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। तालुक्यात बनावट वनपट्टे प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीविरुद्ध कारवाई करावी, पीक विमा, शक्तीपीठ आणि समृद्धी महामार्ग रद्द करावे या व आदी विषयासह प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर 26 जून रोजी दुपारी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल परदेशी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले। यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले। 2023-24 मंडळात खरीप पिकाची 100% नुकसान भरपाई मिळालाच पाहिजे। कापसाला 11 रुपये प्रति क्विंटल हमी भाव मिळालाच पाहिजे। बेकायदेशीर प्रीपेड मीटर योजना रद्द करा। दुष्काळ आणि अतिवृष्टी शेतकऱ्यांना तरतुदीनुसार 17,500 रुपये मदत मिळालाच पाहिजे। सिंचन अनुशेष होणारे कालवे तोडणारे शक्तीपीठ आणि समृद्धी महामार्ग रद्द करा। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीच पाहिजे। मर्यादा एकरी 50,000 रुपये कर्ज दिले। आज महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे संपूर्ण राज्यामध्ये 24 ते 29 जून दरम्यान संघर्ष सप्ताह जो सुरू करण्यात आलेला आहे, त्या सप्ताहामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी निवेदन देऊन पुढील संघर्षाची तयारी किसान सभेने केलेली आहे। त्यासाठी आज प्रांत कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन करून या तालुक्यामध्ये जे शेतकऱ्यांचा विमा 2023-24च्या मिळाला नाही तो त्वरित मिळावा, प्रीपेड मीटरचे जे आता निघतंय ते अन्यायकारक आहे ते त्वरित रद्द करावं आणि या तालुक्यामध्ये जे फॉर्म आपलं जोड प्रमाणपत्र 2 देणारी जी टोळी आहे ते टोळीचा बंदोबस्त व्हावा, त्यांची चौकशी व्हावी, त्या टोळीमध्ये जे सामील असतील त्यांना अटक व्हावी आणि ते शासनाची फसवणूक करतात म्हणून त्यांच्यावर 420 प्रमाणे गुन्हा दाखल होऊन या तालुक्यामध्ये जी आदिवासींची फसवणूक होते ती थांबवावी, यासाठी आजचे आंदोलन आहे।